कॅल्शियम वाढवणारे 32 पदार्थ. आपल्या शरीरातील 70% हाडे कॅल्शियमपासून बनलेली असतात. हेच कारण आहे की कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. बऱ्याच वेळा शरीरात कॅल्शियमची कमतरता भासते. शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी विविध औषधे उपचार घेतले जातात. मात्र आपण आपल्या आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करून आपल्या शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढवू शकतो. यासाठी तुम्हाला आज मी काही पदार्थ सांगणार आहे जे की तुमचे कॅल्शियम वाढवण्यास नक्कीच मदत करतील. नंबर 1. पनीर. पनीर हे दुधापासून बनलेले दूधजन्य पदार्थ आहे जे आपल्या शरीरासाठी कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. तसेच मोझरेला चीज. विशेष कॅल्शियम जास्त असते यामध्ये आणि ते आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूपच चांगले असते. नंबर 2. दररोज 1 ग्लास दूध आपले हाडे मजबूत बनवतात आणि तंदुरुस्त ठेवून लागतात. लहानपणापासून हाडांची शक्ती आणि कॅल्शियमचे कार्यक्षेत्र स्रोत यासाठी दूध खूपच महत्त्वाचे आहे. त्यासाठी दररोज 1 ग्लास दुधाचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. नंबर 3. अंडी. अंडी आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक आहेत. तसेच यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी आढळते जे तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतात. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. नंबर 4. भाकरीला तीळ लावून खाल्ल्याने किंवा जेवणानंतर 1 चमचा दररोज तीळ खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम झटपट वाढते. त्यामुळे नियमितपणे रोजच्या आहारात तिळाचा वापर आवश्यक करावा. नंबर 5. अधूनमधून नाचणीची भाकरसुद्धा खावी. नाचणीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. नंबर 6. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे दररोजच्या स्वयंपाकात तिळाच्या तेलाचा वापर नक्की करावा. तसेच तिळाच्या तेलाने केलेली मालिशसुद्धा खूपच फायदेशीर ठरते. नंबर 7. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आणि आवळा नियमित खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. तसेच तारुण्य टिकवण्यासाठी आवळा आवर्जून खाल्ला पाहिजे. नंबर 8. हाडांना मजबूत ठेवण्यासाठी आणि वाढत्या वयाबरोबर या हाडांना आजाराशी लढता यावं म्हणून शरीरात कॅल्शियम असणं गरजेचं आहे. त्यासाठी आहारात शेवग्याच्या शेंगाचा समावेश आवर्जून करावा, कारण शेवग्याच्या शेंगामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. नंबर 9. वाटीभर दह्यामध्ये 400 मिलीग्रॅम एवढे कॅल्शियम असते. दही हे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. कॅल्शियम आणि फॉस्फरसने समृद्ध असतात, जे मजबूत हाडांसाठी खूपच आवश्यक घटक आहेत. दह्याचे नियमित सेवन केल्याने फ्रॅक्चर आणि हाडाच्या संबंधित आजार जडत नाही. त्यामुळे नियमितपणे दह्याचे सेवन आवश्यक करावे. नंबर 10. हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. जसे की पालक, शलजम, गोबी, मशरूम या नियमित भाज्या खाल्ल्याने कॅल्शियमसोबतच लोहाची सुद्धा कमतरता भासत नाही. नंबर 11. संत्री, लिंबू यासारख्या आंबट फळांमधून शरीराला कॅल्शियम मिळते. तसेच व्हिटॅमिन डी आणि सी सुद्धा मिळते. डी व्हिटॅमिनचा विशेष गुण म्हणजे हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते. नंबर 12. सोयाबीन आणि त्यापासून बनलेले पदार्थ हाडांसाठी खूपच फायदेशीर मानले जाऊ शकतात. मुबलक प्रमाणात कॅल्शियम व्यतिरिक्त सोयाबीन, टोफू आणि त्यापासून बनलेल्या पदार्थांमध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे हाडे तसेच स्नायू मजबूत होतात. तुमची हाडे दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी तुम्ही टोफू देखील खाऊ शकता. तुम्ही सोया मिल्कचे सुद्धा सेवन करू शकता. नंबर 13. गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे शरीरासाठी उत्तम मानले जाते आणि हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही दररोज मूठभर गूळ शेंगदाणे खाणे हे आरोग्यासाठी खूपच लाभदायक ठरणार आहे. नंबर 14. सर्वच प्रकारचा सुका मेवा आणि अनेक बियांमध्ये खूपच मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. बदाम, बदामाचे दूध, तीळ, चिया सीड्स, तिळाचे पदार्थ हे कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. याच्या सेवनाने हाडांना खूप ताकद मिळते. ज्यांची हाडे कमकुवत आहेत त्यांनी या ड्रायफ्रूटचा आणि या बियांचा आहारात नक्कीच समावेश करावा. नंबर 15. संत्री हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी संत्री खाणे उपयुक्त ठरते. संत्री शरीरातील पेशींना होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंध करते. 1 ग्लास संत्र्याच्या रसामध्ये 300 मिलीग्रॅम इतके कॅल्शियम आढळते. त्यामुळे संत्री आवर्जून खाल्ली पाहिजे. नंबर 16. खसखस, तीळ, ओवा, सुकलेले अंजीर, जवस हे सुद्धा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत. यांचासुद्धा वापर आहारात आवर्जून केला पाहिजे. नंबर 17. गोड पदार्थाचे अतिसेवन केल्याने हाडे कमकुवत तर होतातच, पण मधुमेहासारख्या अनेक गंभीर आजारांनासुद्धा आमंत्रण मिळू शकते आणि हाडांचे नुकसानसुद्धा होऊ शकते. यामुळेच आपल्या गोड खाण्यावर नियंत्रण ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही गंभीर आजारांना सामोरे जावे लागणार नाही. नंबर 18. दररोज सकाळी कोवळ्या उन्हात सुमारे 10 ते 15 मिनिटं सूर्यप्रकाशामध्ये थांबा, जेणेकरून शरीर कॅल्शियम शोषून घेईल. नंबर 19.
आपल्या आहारातून योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळणे बहुतांश लोकांना कठीण जाते. म्हणूनच मजबूत हाडांसाठी आपल्याला सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळू शकते. दररोज पहाटे कोवळ्या उन्हात फिरणे हा उत्तम पर्याय असू शकतो. त्यासाठी दररोज सकाळी सूर्यप्रकाशात फेऱ्या मारून सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी आवश्यक प्रमाणात मिळवू शकता. व्हिटॅमिन डी असलेले औषधे देखील बाजारात उपलब्ध आहेत, परंतु त्याचे सेवन डॉक्टरच्या सल्ल्यानेच करावे. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.